प्रकरण तिसरे. दुसरं लग्न आणि दुसरं कुटुंब. आपल्या 4 वर्षांच्या मित्याला अशा रीतीने झटकून टाकल्यानंतर थोड्याच दिवसात फ्योदोर पाव्लोविचने दुसरे लग्न केले. हा त्याचा लग्नसंबंध 8 वर्षे टिकला. त्याची दुसरी बायको सोफिया इवानोव्ना दुसऱ्या प्रांतातली अगदी तरुण मुलगी होती. तिकडे तो एका लहानशा कामासाठी म्हणून एका यहुद्यासोबत गेला होता. फ्योदोर जरी दारुड्या व दुराचारी होता तरी आपला पैसा कोणत्यातरी फायदेशीर व्यवहारात गुंतवायला तो कधीच चुकत नसे. आपले व्यवहार तो चांगल्या यशस्वी पद्धतीने हाताळीत असे. अर्थात तो त्या बाबतीत फाजील चोखंदळ नव्हता ही गोष्ट खरी. सोफिया कोण्या एका धर्मोपदेशकाची मुलगी होती आणि लहानपणापासूनच तिच्या नात्यागोत्याची कोणी माणसे नसल्यामुळे ती पोरकी राहिली होती. एका सेनाधिकाऱ्याच्या विधवेच्या घरात ती वाढली होती. ही वृद्ध बाई श्रीमंत अन प्रतिष्ठित होती. ती या मुलीची उपकारकर्ती होती तरी ती तिचा छळही करीत असे. मला सारा तपशील माहीत नाही, पण मी असे ऐकले की या गरीब अन सालस स्वभावाच्या पोरक्या मुलीला एकदा माळ्यावरच्या खुंटीला टांगत दोराला लोंबकळत ठेवले होते आणि त्यातून तिला दुसऱ्यांनी येऊन सोडवले. या म्हाताऱ्या बाईच्या लहरीपणामुळे आणि सतत चालणाऱ्या वाकताडणामुळे तिचे भयंकर हाल झाले होते. तशी ती बाई मनाने दुष्टही नव्हती, पण दुसरा काही उद्योग नसल्याने तिच्यात हा असला असह्य छळवादीपणा आला होता. फ्योदरने या मुलीला मागणी घातली. त्याच्याबद्दलची चौकशी करण्यात आली आणि त्याची मागणी नाकारण्यात आली. पण पहिल्या लग्नात त्याने केले होते तसेच याही वेळी त्याने त्या पोरक्या पोरीला आपल्याबरोबर पळून जाण्याचे सुचवले. या मुलीला जर योग्य वेळी त्याच्याविषयीची आणखी थोडी अधिक माहिती कळली असती तर तिने काही झाले तरी त्याच्याशी लग्न केले नसते, यात बिलकुल शंका नाही. पण ती राहत होती वेगळ्या प्रांतात. शिवाय 16 वर्ष वयाच्या त्या लहान मुलीला याबाबतीत काय बुद्धी असणार? ती तर आपल्या उपकारकर्तीच्या आश्रयाला राहण्यापेक्षा नदीचा तळ गाठायला सुद्धा तयार होती. तेव्हा या बापड्या पुरीने उपकारकर्तीऐवजी उपकारकर्ता पसंत केला. फ्योदरला या खेपेला एक कपर्दिकही मिळाली नाही, कारण सेनाधिकाऱ्याची ती विधवा भयंकर संतापलेली होती. तिने त्यांना काही सुद्धा दिलं नाही. दोघांना यथास्थित शिव्याशाप मात्र दिले. पण त्याने हुंड्याची आशाच धरली नव्हती. त्याला लोभ सुटला होता तो निष्पाप मुलीच्या विशेष सौंदर्याचा, सर्वात म्हणजे तिच्या निरागस दिसणाऱ्या चेहऱ्याचा. आतापर्यंत ज्या दुष्ट दुराचारी माणसाला याहून भरड सौंदर्य स्त्रीचेच कौतुक करायला मिळाले होते, त्याला या चेहऱ्याचे आकर्षण साहजिकच विशेष वाटले. त्या निष्पाप डोळ्यांनी आपला दिल तर बाबा वस्तऱ्यानं चिरावा तसा चिरला, असं तो पुढे अर्धवट हसून बाष्कळपणे सांगत असे. हा हलकट माणसाच्या बाबतीत त्याचा अर्थ वैषयिक आकर्षणापेक्षा दुसरा काय असणार? या बायकोकडून त्याला काहीच हुंडा मिळालेला नसल्यामुळे आणि तिला एक प्रकारे त्यानं फासातून सोडून आणलेलं असल्यामुळे तो तिच्याशी वागताना कसलेच विधिनिषेध पाळत नसे. तिनं आपल्यावर अन्याय केला आहे असं तिला जाणवून देऊन तो तिच्या अतिविलक्षण सालसपणाचा व आज्ञाधारक स्वभावाचा फायदा घेई आणि विवाहबंधनाचे साधे शिष्टाचार सुद्धा पायाखाली तोडवी. घरात रखेल्यांना आणून ठेवी आणि आपल्या बायकोच्या देखत करू नये तसले ओंगळ व्यभिचाराचे चाळे करी. गोष्टी कोणत्या थराला आल्या होत्या हे दाखवण्याकरता मी एवढेच सांगतो की ग्रेगरी नावाचा जो दुर्मुखलेला बत्थळ डोक्याचा हट्टी वाद घालणारा नोकर फ्योदरच्या आदेलेदा या पहिल्या बायकोचा सतत द्वेष करी, तो या आपल्या नव्या धनिनीची कड घेऊ लागला. तो तिच्या पाठीशी उभा राहिला. फ्योदरला तो नोकराला न शोभतील अशा शिव्या देई. एकदा तर त्यानं घरात चाललेला धांगडधिंगा मोडून काढून सगळ्या बाजारबस्त्यांना घराबाहेर हाकलून दिले. शेवटी ही तरुण स्त्री जी लहानपणापासून दराऱ्यात वाढली होती, तिला एक प्रकारचा मज्जातंतूचा विकार जडला. हा विकार बहुधा खेड्यातल्या स्त्रियात आढळतो आणि त्याला भूतबाधा म्हटले जाते. कित्येक वेळा वाताचे भयंकर झटके येऊन गेल्यानंतर तिचं डोकंही ठिकाण्यावर राहत नसे. अशा स्थितीतही तिला फ्योदोरपासून इवान आणि अलेक्सी असे 2 मुलगे झाले. पहिला लग्नाच्या पहिल्या वर्षात झाला आणि दुसरा 3 वर्षांनी. ती वारली तेव्हा अलेक्सीला 4थे वर्ष चालू झाले होते. आणि तुम्हाला विलक्षण वाटेल तरी हे खरं आहे की आयुष्यभर त्याला आपल्या आईची आठवण एखाद्या स्वप्नासारखी राहिली होती. तिच्या मरणानंतर या 2 लहान मुलांची अवस्था त्यांचा थोरला भाऊ मित्या याच्यासारखीच झाली. त्यांचा बाप त्यांना पुरता विसरून गेला. त्यानं त्यांना टाकून दिलं. त्यांची काळजी त्याच ग्रेगरीनं घेतली आणि ती दोघं त्याच्याच झोपडीत राहिली. त्यांच्या आईला जिने लहानाचं मोठं केलं होतं, ती छळवादी म्हातारी जेव्हा तिथं आली तेव्हा तिला ती दोन्ही मुलं त्या नोकराच्या झोपडीत दिसली.
ती म्हातारी अजून जिवंत होती आणि ही 8 वर्षे ती काही स्वतःचा अपमान विसरली नव्हती. आपल्या सोफियाचं इतके दिवस कसं चाललं आहे याची बित्तम बातमी ती घेत आली होती. जेव्हा तिनं सोफिया आजारी आहे आणि अतिशय गलिच्छ अवस्थेत जीवन कंठित आहे असं ऐकलं, तेव्हा आपल्या आश्रितापाशी 2-3 वेळा ती मोठ्यानं म्हणाली, "बरं प्रायश्चित मिळालं. ईश्वरानं त्या कृतघ्न कार्टीला बरी शिक्षा केली." सोफियाला मरून बरोबर 3 महिने झाले आणि सेनाधिकाऱ्याची ही विधवा एकाएकी आमच्या गावात आली आणि गेली ती सरळ फ्योदरच्या घराकडे. गावात ती फक्त अर्धाच तास राहिली, पण तिने केले पुष्कळ. ती संध्याकाळची वेळ होती. फ्योदरला या 8 वर्षात ती कधीच भेटली नव्हती. तो तिला दिसला तो प्यालेल्या अवस्थेत. असे सांगतात की त्याला तसे बघताक्षणीच काही खुलासा वगैरे न करता तिनं त्याच्या कानशिलात चांगल्या 2 फडाफड थापडा ठेवून दिल्या आणि त्याच्या केसाच्या बटा धरून वरखाली असे 3 वेळा त्याला हलवले. मग एक शब्दही न बोलता ती सरळ खोपटात त्या 2 मुलांकडे गेली. दृष्टिक्षेपात तिला दिसले की त्यांची अंगी धुतलेली नाहीत व कपडे मळके आहेत. आणि मग तिने ग्रेगरीच्याही कानशिलात एक गुद्दा ठेवून दिला. "या दोन्ही पोरांना मी घेऊन जाते," असे जाहीर करून तिनं जशी होती तशा अवस्थेत त्या 2 मुलांना एका पासोडीत गुंडाळलं, गाडीत घातलं आणि आपल्या गावाकडे त्यांना घेऊन गेली. एखाद्या स्वामिनिष्ठ गुलामाप्रमाणे तोंडातून बळही न काढता ग्रेगरीनं तो गुद्दा घेतला आणि त्या म्हाताऱ्या बाईला तिच्या गाडीपर्यंत तो पोचवायला गेला. तिला वाकून नमस्कार करून तो गंभीर स्वरात उद्गारला, "या अनाथ पोरांचा सांभाळ करण्याचे ठरवल्याबद्दल तुमचा देव कल्याण करील." "तरी तू गाढवच आहेस," असं ती म्हातारी गाडी चालू होताना ओरडली. फ्योदरने मनात बराच विचार केला आणि ठरवले की झाले ते बरेच झाले. त्या विधवेने त्याच्या मुलांच्या पुढच्या शिक्षणाच्या बाबतीत ज्या काही योजना ठरवल्या त्यांना त्याने मुकाट्याने आपली संमती दिली. तिने त्याला ज्या थापडा दिल्या त्यांची कथा आपल्या गाडीतून गावभर सांगत तो फिरला. पुढे असे झाले की ती म्हातारी त्यानंतर थोड्याच दिवसात मेली. तिने आपल्या मृत्यूपत्रात या मुलांना त्यांच्या शिक्षणाकरता म्हणून प्रत्येकी 1,000 रुबल ठेवले होते. ते पूर्णपणे त्यांच्यावरच खर्च व्हायचे आहेत, पण अशा प्रमाणात त्यांची विभागणी व्हावी की ते 21 वर्षांचे होईपर्यंत पुरावेत, कारण अशा मुलांकरता अगदी पुरेशी अशी तरतूद आहे. इतर लोकांना आपल्या पैशाची उधळपट्टी करणे योग्य वाटत असेल तर त्यांनी ती खुशाल करावी. मी स्वतः काही ते मृत्यूपत्र वाचले नाही, पण अशा प्रकारचे चमत्कारिक अतिशय विचित्र शब्दात मांडलेले त्यात काही होते असे मी ऐकले. त्या बाईचा मुख्य वारस येफिम पेत्रोविच पालेनोव त्या प्रांताचा एक मोठा हुद्देदार होता. तो मात्र प्रामाणिक माणूस निघाला. फ्योदोर पावलोविच कडून या मुलाच्या शिक्षणाकरता काही मिळवता येणार नाही हे त्याने ताबडतोब ओळखले आणि फ्योदोर पावलोविचला पत्र लिहून त्या पोरक्या पोरांकडे स्वतः लक्ष द्यायला सुरुवात केली. फ्योदोर पावलोविचने कधी याला नकार दिला नाही, पण अशा प्रकरणी तो नेहमी करीत तशी टाळाटाळ करू लागला. कित्येक वेळा तर त्याने भावनेने अगदीच दाटून गेल्याचे दर्शवले. ग्रेफिम पेत्रोविचना विशेष करून छोट्या अलेक्सीचा फार लळा लागला. तो त्यांच्या कुटुंबात बराच काळ राहिला. ही गोष्ट वाचकांनी अगदी सुरुवातीपासूनच ध्यानात ठेवावी अशी माझी नम्र विनंती आहे. येफिम पेत्रोविच हा उदार मनाचा आणि दयाळू स्वभावाचा माणूस होता. अशी माणसे क्वचितच भेटतात. या मुलांवर तर त्यांना शिक्षण दिल्याचे, पाळल्या पोसल्याचे ऋण इतर कोणापेक्षाही त्याचेच अधिक होते. त्या सेनाधिकाऱ्याच्या विधवा बायकोने जे 2,000 रुबल यांच्याकरता ठेवून दिले होते ते त्याने जसेच्या तसे राखून ठेवले. त्यामुळे ती मुले जेव्हा सज्ञान झाली त्यावेळी त्यांचा वाटा व्याज साचत गेल्यामुळे दुप्पट झाला होता. त्याने त्या दोघांना स्वतःच्या खर्चाने शिकवले आणि हा खर्च त्या प्रत्येकावरचा 1,000 रुबल पेक्षा खात्रीने कितीतरी जास्त झाला होता. या मुलांचे बालपण आणि तरुणपण कसे गेले त्याच्या तपशिलात मी जाऊ इच्छित नाही. फक्त अतिशय महत्त्वाचे प्रसंग तेवढेच नमूद करतो. या दोहोतला मोठा जो इवान, त्याच्याविषयी मी एवढेच म्हणेन की त्याचा स्वभाव थोडासा कडवट व आतल्या गाठीचा झाला होता, पण तो भित्रा मात्र मुळीच नव्हता. 10व्या वर्षीच त्याला समजून आले होते की आपण आपल्या स्वतःच्या घरात राहत नाही, दुसऱ्यांच्या दानधर्मावर जगत आहोत आणि आपला बाप असा आहे की त्याच्याविषयी कुठे बोलण्याची शरम वाटावी. फार लवकर म्हणजे अगदी बालपणातच, निदान लोक असं सांगतात, या मुलाच्या विद्येच्या बाबतीत तल्लख आणि इतर मुलात न आढळणारी बुद्धी होती. पण का कुणास ठाऊक तो 13 वर्षाचा झाला असेल नसेल तेव्हाच त्याने येफिमचे घर सोडले आणि मॉस्कोच्या एका शाळेत तो दाखल झाला. तेथे एका अनुभवी व सुप्रसिद्ध शिक्षकाच्या घरी तो राहू लागला. हा शिक्षक येफिम पेत्रोविचचा एक जुना स्नेही. त्याच्याच सत्कार्याविषयीच्या कळकळीचा हा सुपरिणाम आहे असे पुढे इवान सांगित असे.
या मुलाच्या अप्रतिम बुद्धीला अप्रतिम बुद्धीच्या शिक्षकाकडूनच वळण मिळाले पाहिजे या कल्पनेने तो भारून गेला होता. परंतु या तरुण मुलाचे माध्यमिक शिक्षण संपून त्याने विद्यापीठात प्रवेश केला त्यावेळी येफिम पेत्रोविच किंवा हा शिक्षक यांच्यापैकी कोणीच जिवंत नव्हते. येफिमनं त्या छळवादी वृद्ध स्त्रीचा वारसनामा नोंदवण्याची फी वगैरे भरण्याची काही तरतूद न केल्यामुळे जे 1,000चे 2,000 झाले होते ते मिळायला रशियात जे कायदेशीर विधी करणे अपरिहार्य असे त्यायोगे बराच काळ लागला. त्यामुळे या तरुण मुलाला विद्यापीठातील पहिली 2 वर्षे ओढगस्तीत काढावी लागली. कारण त्याला त्याच्या विद्यार्थी दशेत व्यवस्थित राहणे भाग होते. आपल्या बापाशी पत्रव्यवहार करण्याचाही त्यानं प्रयत्न केला नाही, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्याचं कारण त्याचा स्वाभिमान असेल किंवा बापाविषयीचा तिटकाराही असेल किंवा असल्या बापाकडून आपल्याला खरी मदत मिळणार नाही असे सांगणारी त्याची सरळ व्यवहार बुद्धीही असेल. परंतु काही असले तरी या तरुणाला निराशा मुळीच शिवली नाही. तो वर्तमानपत्रात प्रथम 6 पेनी चुटके आणि पुढे रस्त्यावरच्या घटनांविषयीचे छोटे छोटे लेख साक्षीदार या नावाखाली लिहिण्याचे काम करू लागला. हे लेख असे काही मजेदार आणि चुरचुरीत असायचे असे म्हणतात की ते लगेच स्वीकारले जात. एवढ्या एका गोष्टीवरूनच हा तरुण इतर शेकडो गरजू पण दुर्दैवी विद्यार्थी विद्यार्थिनींपेक्षा व्यवहार ज्ञानाचं अन बुद्धीनं किती सरस होता हे दिसून येतं. ते बिचारे वर्तमानपत्रांच्या आणि मासिकांच्या कचेऱ्यांभोवती घुटमळत राहायचे आणि फ्रेंच मजकूर नकलण्याचे आणि त्यांचे भाषांतर करण्याचे काम मिळण्याबद्दल सतत विनवणी करीत राहण्यापेक्षा दुसरे काही त्यांना सुचायचे नाही. एकदा संपादकाची ओळख झाल्यानंतर इवान फ्योदरोविच आपले ते संबंध टिकवून धरीत असे. विद्यापीठातील त्याच्या शेवटच्या वर्षात तो नाना प्रकारच्या खास विषयांच्या पुस्तकांवर असे काही मार्मिक टीकात्मक लेख लिहू लागला की साहित्यिक मंडळीत तो चांगलाच प्रसिद्धीला आला. फार मोठ्या वाचक वर्गाचे लक्ष एकदम त्याने स्वतःकडे ओढून घेतले, ते त्याच्या शेवटच्या वर्षात. त्यामुळे तो पुष्कळच लोकांच्या नजरेत आला आणि ध्यानात राहिला. तो प्रसंग विलक्षणच म्हटला पाहिजे. त्याने नुकतेच विद्यापीठ सोडले होते आणि आपल्या 2,000 रुबलच्या बळावर तो बाहेरदेशी जाण्याच्या तयारीत होता. अशा वेळी एका बऱ्याच मान्यवर नियतकालिकात त्याने एक चमत्कारिक लेख लिहिला होता. त्या लेखाने पुष्कळांचे लक्ष वेधून घेतले. ज्या विषयावर तो लेख होता त्याची त्याला माहिती असेल अशी कल्पना नव्हती, कारण त्याचा अभ्यासाचा विषय निसर्गशास्त्र हा होता. ज्या विषयावर त्याने हा लेख लिहिला होता त्याची यावेळी सर्वत्र चर्चा चालू होती. तो विषय म्हणजे चर्चने नेमलेल्या न्यायमंडळांचे स्थान हा होता. त्या विषयावरील अनेक मतांचा परामर्श घेऊन त्याने पुढे त्यावरील आपले मत खुलासेवार मांडले होते. या लेखाचे लक्षात भरणारे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे एकूण वळण व शेवटी काढलेला अनपेक्षित निष्कर्ष. चर्च पक्षाच्या अनेकांनी त्याला निःशंकपणे आपल्या बाजूचे मानले, तर जे धर्मनिरपेक्षवादी होते त्यांनीच नव्हे तर निरीश्वरवाद्यांनी सुद्धा त्याची वाहवा केली. शेवटी काही चिकित्सक विचारवंतांनी असा अभिप्राय दिला, तो लेख म्हणजे केवळ उद्दामपणे केलेले एक उपहासात्मक विडंबन आहे. या घटनेचा मी मुद्दाम उल्लेख केला कारण तो लेख आमच्या शेजारी असलेल्या सुप्रसिद्ध मठापर्यंत येऊन पोचला होता आणि मठातल्या लोकांना चर्च नियुक्त न्यायमंडळाच्या प्रश्नाच्या बाबतीत विशेष आस्था असल्यामुळे त्या लेखाने ते सर्वजण अतिशय गोंधळात पडले होते. लेखकाचे नाव समजल्यानंतर तो आपल्याच शहराचा आणि त्या फ्योदोरचा मुलगा आहे या गोष्टीचे विशेष कुतूहल वाटले आणि याच वेळी तो लेखकच खुद्द आमच्या शहरात येऊन दाखल झाला. इवन फ्योदरोविच आमच्या शहरात का आला हा प्रश्न त्यावेळी माझ्या मनात येऊन मी काहीसा अस्वस्थ झालो होतो असं मला स्मरतं. त्याची ही अदृष्टसूचक भेट पुढे घडून येणाऱ्या अनेक गोष्टींची नांदी ठरली. या भेटीचा पूर्ण उलगडा मला कधीच झाला नाही. हा इतका शिकलेला, इतका मानी व इतका सावध दिसणारा तरुण, त्याने या बदनाम घरात अचानकपणे यावे व ज्या बापाने जन्मभर त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते, जो त्याला धड ओळखत नव्हता, ज्याच्या मनात त्याच्याविषयी विचारही कधी डोकावला नव्हता आणि जो काही झालं तरी त्याला छदामही देणार नव्हता, उलट ज्याला आपले मुलगे इवान अन अलेक्सी आपल्याकडे पैसे मागायला येतील अशी सदा धास्ती वाटत होती, त्या बापाला भेटावे हे सकृत दर्शनी चमत्कारिक वाटण्याजोगे होते. अशा या बापाच्या घरात हा तरुण येऊन त्याच्यासोबत 2 महिने राहिला होता आणि त्या दोघांचं एकमेकांशी चांगलंच सूत जमलं होतं. ही गोष्ट इतर अनेकांप्रमाणेच मला सुद्धा मोठी आश्चर्यजनक वाटत होती. प्योत्र अलेक्झांद्रोविच म्युझोव हा फ्योदोरच्या पहिल्या बायकोचा चुलत भाऊ होता. त्याच्याविषयी मी मागे सांगितलेच आहे. तो योगायोगानं याच सुमाराला पुन्हा आमच्या शेजारी आमच्या शेतीवाडीवर आला होता. त्याचं कायमचं वास्तव्य पॅरिसला होतं, तिथून तो आला होता. त्यानं जेव्हा या तरुणाशी ओळख करून घेतली तेव्हा इतर कोणापेक्षा त्याला त्याच्याबद्दल विशेष कुतूहल वाटलं होतं असं मला आठवतं.
त्याच्याकडे त्यानं बरंच लक्ष वेधलं. त्याच्याशी त्याने कधी वादही केला. स्वतःच्या ज्ञानाशी तुलना करताना त्याला काहीसं वाईटही वाटलं होतं. तो मोठा अभिमानी आहे, त्याला कधी पैशाचा तुटवडा पडायचा नाही. त्याच्याकडे बाहेर देशी जायला आता पुरेसा पैसा आहे. इथं त्याला काय हवं असणार? तो पैशाकरता आलेला नाही हे उघड आहे. कारण त्याचा बाप केव्हाही त्याला काहीही देणार नाही. त्याला मद्यपानात किंवा इतर व्यसनात रस नाही. आणि तरी त्याच्या बापाचं त्याच्या वाचून पान हलत नाही, इतकं त्याचं अगदी मेतकूट जमलंय, असे आश्चर्ययुक्त उद्गार तो काढीत असे. हे अगदी खरे होते. त्या तरुणाची त्याच्या बापावर निर्विवाद छाप होती. तो अलीकडे जास्त सभ्यपणे वागायला लागला हे निश्चितपणे दिसत होते आणि कधी कधी तर आपल्या मुलाच्या म्हणण्याप्रमाणे वागायला तो तयार असे. पुष्कळ वेळा त्याच्या तरेवाईकपणाचा अगदी तिटकारा यावा इतक्या पराकोटीला जाईल, नाही असे नाही. बऱ्याच दिवसांनी आम्हाला कळले की इवान हा काही अंशी त्याचा थोरला भाऊ दिमित्री याच्या विनंतीवरून आणि त्याचे काही काम करण्याकरता म्हणून आला होता. त्या दोघांची पहिली भेट पहिल्यांदा जरी इथंच झाली होती तरी मॉस्को सोडण्यापूर्वी त्यांचा परस्परांशी पत्रव्यवहार झालेला होता. तो पत्रव्यवहार त्याच्या स्वतःपेक्षा दमित्रीला महत्वाच्या असलेल्या बाबतीत होता. ती बाब कोणती याविषयी वाचकाला ओघाओघाने पूर्णपणे कळेलच. ज्यावेळी मला या विशेष पार्श्वभूमीची माहिती झाली तेव्हा सुद्धा इवान फ्योदरोविच ही मला एक गूढ व्यक्ती वाटली आणि त्याच्या इथं येण्यात काहीतरी पाणी मुरतंय असंच मला वाटलं. इवान हा आपला बाप आणि थोरला भाऊ दमित्री यांच्यामध्ये मध्यस्थ या नात्याने या वेळी आलेला असावे असे दिसते. यावेळी दमित्रीचं आपल्या बापाशी उघड भांडण जुंपलं होतं आणि तो त्याच्या विरुद्ध कोर्टात दावा करायचा सुद्धा विचार करीत होता. हे कुटुंब यावेळी पहिल्या प्रथमच एकत्र आले होते. या कुटुंबातली काही माणसे त्यांच्या आयुष्यात पहिल्या प्रथमच एकमेकांना भेटत होती, हेही पुन्हा सांगितले पाहिजे. सगळ्यात धाकटा अलेक्सी हा यापूर्वीच 1 वर्ष आमच्या गावी येऊन राहिला होता. तिघा भावांपैकी तोच पहिल्यांदा इथं आला. या प्रास्ताविक प्रकरणात ज्याच्याविषयी काही सांगणे मला सर्वात कठीण वाटले ते या अलेक्सीबद्दलच. तरी सुद्धा त्याची काही प्राथमिक माहिती एक विचित्र गोष्ट स्पष्ट करण्याकरता म्हणून का होईना मला सांगितलीच पाहिजे. ती म्हणजे माझ्या या कथानायकांची वाचकांना ओळख एका शिकाऊ पाद्र्याच्या पोषकात करून द्यायची आहे. हो, गेले वर्षभर तो आमच्या गावातल्या मठात राहत होता आणि जन्मभर तिथेच संन्यस्तपणे राहण्याची त्याची इच्छा असावी असे दिसते.